परभणी संविधानाची विडंबना केलेली होती आणि त्या विरोधात अनेक आंदोलन झाले। परभणी येथे सुद्धा तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि त्या आंदोलनात एक वडार समाजाचे भीमसैनिक होते सोमनाथ सूर्यवंशी, त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। पोलिसाच्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना आज इथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण करण्यात आलेला आहे भारतीय बौद्ध महासभेने। आता आपण काही नागरिकांच्या या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊ आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष आहे मनोज भाऊ गजबी। वंदन करतो, तसेच सर्व थोर पुरुषांना त्रिवार वंदन करतो। ही जी घटना झालेली आहे ही घटना हास्य नसून नियोजित पद्धतीने केलेला कार्यक्रम आहे। जे PM रिपोर्ट आज आलेले आहे त्याच्या पोलीसच्या मारहाणीमुळे हा जीव गेलेला आहे असं स्पष्ट होत आहे। पण आमच्या आंबेडकरी अनुयायातर्फे हे सांगू इच्छितो, तुम्ही एक सूर्यवंशी दादांना माराल तर आमचे 1000 सूर्यवंशी दादा तयार आहेत। आणि या देशामध्ये संविधानाच्या विरोधात जे चालत आहे त्याचाच हा एक नमुना समजा। आणि अशा प्रकाराला रोखण्यासाठी सर्व भीमसैनिक आपल्या ताकदीने तयार आहेत। म्हणून आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला दादावर झालेला त्या हत्येमधील गुन्हेगार असतील त्यांना कठोर कारवाई। आपली काय मागणी काय आहे? मागणी याच्यात निष्पक्षपणे कारवाई गेली पाहिजे आणि खरी दोषींवर आरोपसिद्ध करायला पाहिजे। खोटे नाटे लोकांना उचलून त्यांना अशी तकलीफ जीव घेऊन आंबेडकरी जनतेला घाबरवायचं जे दाखवतात तयारी, तर आंबेडकरी जनता घाबरणार नाही। आम्ही असे ताकदीनं पेटून याचा आम्ही समोर भविष्यात उत्तर देऊ। हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबी। त्यांनी खुलेआम चॅलेंज केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाची कोणी छेडछाड करेल तर संपूर्ण भीमसैनिक आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल आणि त्यांना पुरेपूर असं उत्तर देऊ। आणि या संदर्भात माझ्यासोबत जुळलेले आहेत प्रहार संघटनेचे बडनेरा शहर संपर्क प्रमुख तसेच आंबेडकर चळवळीचे नेते व खंदे कार्यकर्ते उमेश मेश्राम। काय बोलणार होऊ या संदर्भात आपण? म्हणजे आपण जेव्हा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो, जेव्हा बाबा संविधानाच्या संदर्भामध्ये जी घटना घडली त्याच्या संदर्भात जे आपले सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचं शहीद झाले त्यांना मी माझ्या इकडून श्रद्धांजली अर्पण करतो। आपली मागणी काय राहील? यांच्या जे गाडीच्या हत्याखाली असं म्हटलं जातं, आपली मागणी काय राहील आपल्या प्रहारतर्फे? माझ्या प्रहारच्या तर्फे मागणी अशी करतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्या अधिकाऱ्यांनी मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस कोठडीमध्ये टाकण्यात यावं आणि त्यांचं जे पद आहे ते बरखास्त करण्यात यावं। धन्यवाद। यांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे। ज्या पोलिसांनी त्याचा अमानुष अत्याचार केला त्यांना बडतर्फ करावं आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा उमेश मेश्राम यांनी व्यक्त केलेली आहे। जे लोक आता आलेले आहेत घडलेला आहे तो खरोखरच निंदनीय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली हा समाज, इथला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक त्यांना मानणारा आमचा हा समाज हा बाबासाहेबांच्या नावासाठी आपलं जीवाचं रान करतो, जीव अर्पण करतो आणि
काही झालं तरी संविधान वाचवण्यासाठी किंवा बाबासाहेबांच्या नावासाठी तिथला प्रत्येक बौद्ध तरुण हा आपल्या जीवाची पर्वा न करता तो आपल्या या संघर्षामध्ये सामील होतो. असा संघर्ष आज संघर्ष सोमनाथ दादांनी केला, कारण की ते त्या संघर्षात सामील होते. बाबासाहेबांच्या नावाखाली संविधान वाचवण्याचा खाली ते आज शहीद झाले. एक सुरेश भटांच्या ओळी मला आठवतात की आजचे जे तरुण आमचे आहेत त्यांच्यासाठी ही बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी ही वाक्य त्यांनी लिहिलं होतं. ते म्हणतात की जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी सोडले नाही तुला, हे तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना. ही वंदना प्रत्येकजण प्रत्येक भीमसैनिक बाबासाहेबांच्या नावासाठी झटताय लढताय. पण इथलं सरकार आज जे वातावरण आमच्या समाजात जे चालू आहे, जे पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण होत आहे ते वातावरण अगदी दूषित होत आहे आणि दूषित वातावरणामुळे विजय असो. सोमनाथजी दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, शहीद भीमसैनिक सोमनाथ दादा सूर्यवंशी यांना आपण 2 मिनिटाची मुख्य श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यांच्या परिवारास सांत्वन म्हणून आपल्या संपूर्ण बडनेरा शहराच्या वतीनं, आंबेडकर चळवळ आणि अनुयायाच्या वतीनं आपण त्यांच्या दुःखात आणि त्यांचे असलेले चळवळीतील कार्य बघून आपण सुद्धा भविष्यात आंबेडकर चळवळ हा आणखी जोमानं जावं आणि त्यांचे असलेले स्वप्न आपण आपल्या पद्धतीनं साकार करू अशी मी सर्वांनी. म्हणजे आता एक एक सगळे ठीक आहे. आज आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहे आणि ज्या संविधानाच्या भरोश्यावर ह्या देशाचं काम चालत आहे असं आपल्याला वाटत आहे, त्या संविधानाला फाडण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला जर आपण त्याचं मनोस्थिती चांगली नाही आहे असं म्हणून जर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा जर दाखल होत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज आंबेडकरी जनतेने विचार करण्याची पाळी आलेली आहे की संविधान हे काय एकट्या आंबेडकरी समाजाचं आहे का? ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक यापासनं सुरू केलेलं संविधान जर त्याची पाळायची जबाबदारी जर फक्त आंबेडकरी समाजच करत असेल तर हे कुठंतरी विचार करण्यासारखं आहे. आणि त्या संविधानासाठी आमच्या कार्यकर्त्याला पकडून त्यांना वेठीस धरून